टिळकनगर बालविद्या मंदिर, स्टँडर्ड फर्स्ट, सब्जेक्ट मॅथेमॅटिक्स, टॉपिक इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ 11 to 20. हॅलो चिल्ड्रन, आपण मागच्या वेळेला लेट अस लर्न टेन्स म्हणजे दशक समजून घेऊ. नाउ टेक युअर मॅथ्स बुक, पेज नंबर 40, इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ 11 to 20. मुलांना आतापर्यंत आपण 1 to 9 या सिंगल संख्या शिकलो, म्हणजेच त्यांना सिंगल संख्यांना युनिट म्हणतात. आता आपण 1 0 10 ही कशी अंकी संख्या आहे? 2 अंकी संख्या झाली, म्हणून त्याला 2 डिजिट नंबर म्हणतात. म्हणजे 10 पासून आता आपण 2 डिजिट नंबर शिकणार आहोत. बघा मुलांनो, घेतलं का पेज नंबर 40? इथे चित्र दिलंय. त्या चित्रामध्ये एक मुलगा आणि मुलगी दिसत आहेत. ती मुलीच्या समोर काय दिसते? 10 काड्यांचा एक बंच दिसते आणि एक सुट्टी काडी दिसते, आणि त्या मुलाच्या समोर सुट्टे 11 मणी दिसत आहेत. ती मुलगी म्हणते 1 10 1 युनिट. का असं म्हणते? तर ते एक 10 काड्यांचा एक बंच बांधलेला आहे म्हणून ती त्याला म्हणते 1 10, आणि सुट्टा आहे म्हणून ती म्हणते 1 युनिट. आणि ह्या मुलाच्या समोर सगळे मणी सुट्टे आहेत म्हणून तो 1 2 3 4 असे 11 काउंट करतो आणि म्हणतो 11. ते सर म्हणतात बोथ ऑफ यू राईट. खाली चित्र बघा. 10 माचीसच्या काड्यांचा 10 माचीस काड्यांचा एक बंडल आहे. 10 + 1 इज इक्वल टू 11. 10 and 1 make 11. इथे बाजूला लिहिलं आहे 10 ब्लॉक्स आहेत. एकावर एक कसे किती ब्लॉक्स आहेत? 10. 1 10 आणि सुट्टे किती आहेत? 1, म्हणून त्याला म्हणायचं 1 युनिट. 1 10 1 युनिट इज इक्वल टू 11. 1 and 1 11. नंबर स्पेलिंग ELEVEN 11. You trace the number 11 and practice the number 11. त्या बॉक्समध्ये 11 हा नंबर लिहायचा आहे. पुढे पेज नंबर 41 बघा. इथे एक 10 काड्यांचा एक बंच आहे आणि एक काडी आहे, म्हणजे 10 आणि 1 11 होतात. 11 म्हणजे 11 + 1 इज इक्वल टू किती झाले? 12. 11 and 1 make 12. इथे परत 10 ठोकळे आहेत, ब्लॉक्स आहेत. 1 10 सुट्टे किती आहेत? 2 ठोकळे सुट्टे आहेत की नाही, म्हणून त्याला म्हणायचं 2 युनिट्स. 1 10 2 युनिट्स इज इक्वल टू 12. 1 and 2 12. 12चं स्पेलिंग TWELVE 12. आता ट्रेस करायचे. 12 नंबर ट्रेस करा, गिरवा आणि खाली रिकाम्या बॉक्समध्ये 12 नंबर लिहायचं आहे. खाली 10 काड्यांचं एक बंडल आहे आणि 2 आहेत, म्हणजे 10 आणि 2 12 झाले. 12 + 1 इज इक्वल टू 13. पुढे 10 ब्लॉक्स आहेत, 10 ब्लॉक्स आहेत, म्हणजे 1 10 सुट्टे किती आहेत? 3, म्हणजे 3 युनिट्स. 1 10 3 युनिट्स इज इक्वल टू 13 ब्लॉक्स आहेत ते, म्हणून वरती 1 and 3 13. 13चं स्पेलिंग THIRTEEN 13. यू ट्रेस द नंबर 13 and you practice 13 number. Now take your page number 42. बघा मुलांनो, इथे 10 काड्यांचा एक बंच आहे. 10 आणि 3 किती झाले? 13. 13 13 + 1 इज इक्वल टू 14. 10 काड्यांचा एक बंच आणि पुढे 4 सुटे आहेत, म्हणजे 14 झाले. पुढे 10 ब्लॉक्स आहेत, म्हणजे 1 10 आणि सुटे किती आहेत? 4, म्हणजे 4 युनिट्स. 1 10 4 युनिट्स
is equal to 14. 14, 1 and 4, 14. FOUR TEEN 14. You trace the number 14 and practice number 14. खाली 10 कड्यांचा एक बंच आहे आणि सुटे किती आहेत 4, म्हणजे 10 आणि 4 14, म्हणजे 14 + 1 इज इक्वल टू 15. पुढे 10 ठोकळ्यांचा एक मनोरा आहे म्हणून त्याला म्हणायचं 110. सुटे किती आहेत 5, 1 2 3 4 5 युनिट्स. 110 5 युनिट्स इज इक्वल टू 15. 15, 1 and 5 15. 15चं स्पेलिंग आहे 5 TEEN 15. You trace the number 15 and do the practice number 15. हा तुमचा घरचा अभ्यास तुम्ही तुमच्या पुस्तकात करायचा आहे. धन्यवाद.